नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे ऋषिकेश जानकी बोलत बसलेत. ऋषिकेश जानकीला थँक्यू म्हणतोय, तर जानकी म्हणतीये की अहो थँक्यू काय, शर्वरी वंश तुमच्यावर रागवून गेल्या, तुम्हाला राखी बांधू शकल्या नाहीत म्हणून तुम्ही नाराज झाल्या होता. ओवीनं तुम्हाला राखी बांधली, पण आपल्या बहिणीनं मायेनं जी काही राखी बांधणं असतं ते तुम्ही मिस करत होता. आणि म्हणूनच मला कल्पना सुचली की गावातल्या महिला ज्या काही आहेत त्या सारख्या म्हणतच असतात की ऋषिकेश दादा आमच्या मदतीला येतात, कायम आमच्या पुढे उभे राहतात, संकटात उभे राहतात आणि आम्हाला सतत थँक्यू पण म्हणू देत नाहीत. तर या निमित्ताने आपण त्यांच्याकडून राखी बांधून घेतली तर त्यांना पण मान दिल्यासारखं होतं, म्हणजे त्यांना पण त्यांचं मन राखल्यासारखं होतं. आणि म्हणून मग मी या सगळ्यांना फोन केला. पण या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट आवडली नाही, ती म्हणजे आजी तुम्हाला सावत्रपणाची वागणूक देत होत्या, हे काही मला पटलेलं नाही असं ती इथे सांगते. पण ऋषिकेश म्हणतो आपण जे काही चांगलं करतोय ते देवाकडे रुजू होतं ना, तर मग झालेला प्रसंग तुम्ही सांगायला पाहिजे होता असं जानकी ऋषिकेशला सांगते. पण ऋषिकेश त्याला नकार देतो. आणि इकडे आजी आपलं काम मात्र जोरात करते बरं का. या आजीला एक दिवस ना तोंडावर पडलेलं बघायला आवडेल. तुम्हाला आवडेल का? कारण आजी खूपच मनात विष घालवायचा प्रयत्न करते आणि इथे येऊन सांगते की हे सगळा दिखावा होता, मोठेपणा मिरवायचा होता, की आम्हाला किती लोक ओळखतात, आम्हाला किती लोक मान देतात, असं सगळं दिखाऊपणा करायचा होता. म्हणून ऋषिकेश जानकीनं हे केलं. जानकीला मोठेपणा कायम दाखवायचाच असतो म्हणून ती पुढे पुढे करते. आणि तेवढ्यात इथे एंट्री नानासाहेबांनी घेतली आहे बरं का. आणि नानासाहेब ह्या सगळं बोलणं ऐकतायत त्यांचं काय चाललंय ते. आणि नानासाहेब इथे ओरडून सांगतात की त्यांनी दिखाऊपणासाठी केलं नाही, ऋषिकेश सगळ्यांना मदतीला जातो, सगळ्यांच्या अडचणीला उभं राहतो, हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. आणि त्यामुळे इथे त्या राखी बांधायला आल्या होत्या आणि तुम्ही हे सारखं बोलणं जे काही आहे ते बंद करा असं तो सांगतो. आणि तो सुमित्राईंना पण म्हणतात नानासाहेब की तुझी नजर बदलत चालली आहे, गैरसमजाचं वातावरण तयार होतं आहे आणि गैरसमज हा पोकळ म्हणजे वणव्यासारखा पसरायला वेळ लागत नाही. आणि त्यामुळं तू हल्ली कुणाच्याही ऐकण्यात येऊन तुझी नजर तू बदललेली आहेस. आणि असं ते एकदम ठामपणे खडसावून सांगतात. आणि ते चिडून नाही इथे खुर्चीवर येऊन बसतात. तर आजी त्यांना लगेच समजवायला येतेच असते की असं नाही आहे खरं, त्यांनी असं केलं, शर्वरी चिडून गेली वगैरे. त्या परत सांगायचा प्रयत्न करत असतात की सख्ख सावत्र असं म्हणून. तर नानासाहेब त्यांनासुद्धा ओरडतात की बोलतात तुम्ही हे सगळं आधी बंद करा म्हणून. तर लगेच आई पण लगेच म्हणजे आजी पण लगेच कशा मी तरी काय बोलणार तुमच्यामध्ये, मी शेवटी आश्रितच असं म्हटल्यावर नानासाहेब चिडतातच आणि कृपा करून हा विषय थांबवा, असं काही बोलू नका असं म्हणून त्यांना हात जोडतात. आणि आई म्हणजे आजी निघून जातात. आजी निघून गेल्यानंतर सुमित्राई नानासाहेबांशी बोलायला येतात. नानासाहेबसुद्धा तेव्हा तेच सांगतात की आपल्या घरातली एकीला फूट पडायला लागली आहे आणि तू ते वातावरणाला दुजोरा देऊ नकोस, त्याला वारा देऊ नकोस असं म्हणतात. आणि इकडे आई मात्र चिडतात आणि म्हणतात आता काहीही झालं ना तरी तुम्हाला माझीच चूक दिसते असं म्हणतात. तर इकडे ऐश्वर्याची आई आलेली आहे आणि बघूया ऐश्वर्याची आई काय सांगते. तर ऐश्वर्याची आई म्हणते की आता श्रावण मास सुरू झाला आहे आणि माझी अशी इच्छा होती की आपण ऐश्वर्याची पहिली मंगळागौर करूया आणि ती माहेरी करायची असते. तर आता ऐश्वर्या लगेच जसं काही ही 4 दिवस माहेरी गेली तर जानकीचं घर अख्खं खाणारच आहे किंवा हिला सगळी विसरणारच आहे अशा तोऱ्यामध्ये ना कायम म्हणत असते हे घर आता माझं आहे आणि जे काही करायचं ते इथे करूया असं म्हणून ती ते म्हणत असते. मंगळागौर करायची आहे ना तर ती इथे ह्या घरात होईल. मग ऐश्वर्याची आई सांगायचा प्रयत्न करत असते की अगं ती माहेरी करायची असते. पण लगेच सुमित्राई म्हणतात की ऐश्वर्याची आई म्हणते, ऐश्वर्या म्हणते ना हे घर माझं आहे आणि बरोबर आहे तिचं, हे घर तिचं सुद्धा आहे आणि करूया आपण इथे मंगळागौर. त्यानिमित्ताने नवीन एक पायंडा मिळेल की सासरी मंगळागौर केली तर काय होत नाही, त्यामुळे नवीन एक पायंडा मिळेल आणि सगळी मंगळागौर आपण इथेच करूया, तुम्ही तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना इथेच बोलवा असं म्हणून त्या इकडे मंगळागौर करायची असं ठरवतात. आणि इथे जानकी पण हसत असते की इथे मंगळागौर करूया. कारण त्या सुमित्राई बोलताना जानकीला विचारतात आणि ऐश्वर्या म्हणतात आता मोठेपणा घ्यायचा आहे ना तर घे, बघूया आता काय करते ते. तर सौमित्रा आणि ऋषिकेश दोघंजणं बोलत आहेत. ऋषिकेश सौमित्राला सांगतोय की आता दोघं पण इथे ह्या घरात राहायला यायचा विचार करा आणि लवकरात लवकर इथे या असं ते सांगतायत. खरं सौमित्र म्हणतो की अजून आम्ही जरा घाबरलेलेच आहोत, आम्ही असा विचार केला होता की काहीतरी निमित्त म्हणजे सणवाराचं निमित्त काढू आणि इथे येऊ. पण इकडे जानकी येते तेवढ्यात आणि म्हणते की आता
आता आपल्याला ते निमित्त मिळाले, तुम्ही एक काम करा, अवंतिकाला फोन लावा असं म्हणून सांगते. ह्या दोघांना कळत नाही की नेमकं निमित्त कसलं आहे ते, ती काय आता सांगत नाही ते, पण इथे ना ती खूप छान बोलते की आता तुम्ही इथेच घरात राहायला या आणि काळजी करू नका वगैरे असं सांगत असते. ऋषिकेश विचार करतोय की आता हिला नेमकं काय निमित्त मिळाले आणि तेवढ्यात ती म्हणते की अवंतिकाला फोन लावा आणि फोन स्पीकरवर ठेवा. आणि अवंतिकाला फोन लावल्यानंतर सौमित्र अवंतिकाला तेवढ्यात फोन लावतो आणि फोन लावल्यानंतर इकडे जानकी आहे ना, ती एकदम अशी की नाही मोठ्या जावेच्या रूपात असे की नाही बोलायला लागते. इकडे अवंतिका किती खुश झाले बघा सौमित्रचा फोन आल्यानंतर. आणि अवंतिका काय चाललंय तुझं असं वगैरे तिथं विचारायला म्हणजे म्हणायला लागते. अवंतिका इथे घाबरते आणि लगेच म्हणते काय झालं वहिनी, म्हणजे मला तसं काही म्हणायचं नव्हतं वगैरे असं. आणि किती घाबरतेस, घाबरू नकोस, बॅग भर आणि तयार राहा, लवकरात लवकर तुला इथे यायचं आहे असं इथे ती सांगते. आणि हा मोठ्या जावेचा आदेश आहे असं म्हणते. आणि लगेच अवंतिका पण म्हणते हो मोठ्या जाऊबाई मी येईन इकडे असं म्हणून सांगते. आणि त्यानंतर सगळे ते हसत खेळत वातावरण म्हणजे छान वाटतं की अवंतिका येणार आहे त्यामुळे. आणि इकडे आजी ऐश्वर्याला काम लावते. मंगळागौर काय असते हे सांगता सांगता ऐश्वर्याला लिस्ट करायला लावते. आणि नंतर ऐश्वर्या म्हणते की आता ही सगळी लिस्ट कामं मी नाही करणार, मग कोण करणार असं आजी विचारते. तर लगेच ऐश्वर्या म्हणते जानकी करणार, मंगळागौर माझी आहे ना, मग मी मिरवणार, मोठेपणा घ्यायचा आहे ना, कर सगळी कामं असं म्हणून ना ती इथे हसते की आता ही सगळी कामं मी जानकीलाच सांगणार. आणि लगेच आजी कौतुक करते अगं माझी गंडी म्हणून. ह्या दोन बायकांना खरंच काहीतरी करायला पाहिजे. तर इकडे सगळी मंगळागौरीची धामधूम चालू आहे, म्हणजे तयारी चालू आहे. जानकीला गुरुजींचा फोन आला आहे, ती लिस्ट वगैरे सामानाची पाठवा म्हणून सांगते आणि उद्या या म्हणून सांगते पूजेला. आणि इकडे सुमित्राई येतात आणि म्हणतात काय गं जानकी, 2 सूप 2 साड्या हे सगळं 2-2 कशासाठी चालू आहे तुझं. आणि इकडे जानकी काहीतरी बोलायला लागते, म्हणजे म्हणते की आता 2 सुनांची मंगळागौर नाही का करायची, 2 सुना आहेत, 2 सुनांची मंगळागौर करायची असं वगैरे तिथे सांगतात. आता सगळ्यांना प्रश्न पडला की 2 सुना नेमक्या कुठल्या. यांना थोडा वेळ ना अवंतिकाचा विसरच पडलाय. जेव्हा जानकी म्हणते की अवंतिकाची मंगळागौर आहे तेव्हा मात्र सगळे खुश होतात. आणि इकडे आजी बघा कशी करते, येते धावत धावत आणि इकडे बोलायला चालू करते जानकीला, अगं तुझ्या लग्नाला 10 वर्ष झाली, 5व्या वर्षी मंगळागौर पण उजवली, तुला परत मंगळागौर करून मोठेपणा घ्यायचा की काय असं म्हणून ना ती बडबडायला चालू करते. तोपर्यंत इकडे जानकी आजीला सांगते खुण्यानं थांबा म्हणून. आणि मग म्हणते यावेळेला मंगळागौर रणदिव्यांच्या 3ऱ्या सुनेची पण होणार, म्हणजेच अवंतिकाची पण मंगळागौर होणार. अवंतिकाचं नाव ऐकल्यानंतर इकडे हिचा चेहरा असा पांढरा झाला आणि तेवढ्यात इकडे जानकी अवंतिकाला हाक मारते आणि अवंतिका इथे दारात येते. अवंतिका दारात आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असं आश्चर्य, इकडे सुमित्राईंच्या चेहऱ्यावर आनंद आलाय, नानासाहेब सुद्धा बसलेले उठून बसलेत, सारंग सुद्धा खुश झालाय. एकंदरीत काय तर आता ह्या सगळ्या एकत्र राहणार आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला नाट्य बघायला भरपूर मिळणार आहे. त्यामुळे आपण सिरियल बघत राहू. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर इकडे आजीला पण आधी शॉक बसलाय की असं एकदम अवंतिका आली आहे. मात्र पारा चढतो आणि ती म्हणते हिची लायकी आहे का माझ्यासमोर मंगळागौर करायची. तर तेवढ्यात जानकी येते आणि म्हणते ती रणदिवींची सून आहे आता, त्यामुळे तोंड सांभाळून बोलायचं. आणि मग सुमित्राईंना येऊन म्हणते ऐश्वर्याच्या भूतकाळात अडकायचं की मंगळागौरीच्या दिवशी सुनेचा गृहप्रवेश करायचा हे आता तुमच्या हातात आहे. आता सुमित्राईंची पंचायत, नेमकं करायचं काय. पण त्या 2 मिनिटं विचार करतात आणि मग सांगतात की अवंतिका तू आत ये. हे ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद येतो. आता सुमित्राई नेमकं काय सांगतायत हे बघण्यासाठी आजी पण विचार करते की नेमकं काय चाललंय यांचं. कारण आजीला सख्खं हवंय, सावत्र नकोय, म्हणजे जानकी आणि ऋषिकेश नकोयत, सारंग सौमित्र शर्वरी सगळे हवेत. आणि जेव्हा सुमित्राई सांगतात की अवंतिका तू आत ये तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आलाय, आजी सुद्धा खुश होते. अवंतिका आत येणार तेवढ्यात जानकी म्हणते की थांब. आणि मग सगळे ते सोपस्कार होतात सगळे, म्हणजे माप ओलांडणं असेल, भाकर तुकडा ओवाळून टाकते, औक्षण करते, माप ओलांडायला सांगते. माप ओलांडून झाल्यानंतर तिची पावलं, गृहलक्ष्मीची पावलं उठवून घेते, म्हणजे पंचावर तिला सांगते की गृहलक्ष्मी लाल कुंकवामध्ये पाय ठेवून तू इकडे घरात ये, गृहलक्ष्मीच्या ह्यानं प्रवेश कर असं वगैरे इथं सांगते ती तिला. त्यामुळे हे वातावरण जे काही आहे ते बघून खूप आनंद वाटतोय. सगळे इथे खुश झालेत. इकडे सौमित्रला पण उभं करायला हवं होतं ना, म्हणजे छान दिसलं असतं, जोड्यानी दोघं घरात येत आहेत हे बघायला खूप छान वाटलं असतं. आणि इकडे ऐश्वर्या मात्र तिळतिळ तुटतीये, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर असे 12 वाजलेले दाखवलेत सगळे. त्यामुळे बघूया आता पुढे ही नेमकं काय काय करते ते. तर इकडे आता जानकी अवंतिकाला सगळं सांगत असते की तू कसं कर काय कर, पंचा पसरते, कुंकवाचं ताट आणून देते, त्याच्यावर पाय
ठेवायला सांगते आणि गृहलक्ष्मीच्या पावलाने ती आत येते. ती आत येत असताना सुमित्राईंच्या चेहऱ्यावर, आजीच्या चेहऱ्यावर आनंद आलेला आहे. या जानकीनं आजींचं नेमकं काय बिघडवलंय हे तुम्हाला माहितीये का हो? ते कमेंटमध्ये नक्की सांगा की अशी आजी का वागत असते सारखी. तर इकडे अवंतिका आत आल्यानंतर सुमित्राईंच्या पाया पडते आणि मग त्या तिला मिठीत घेतात, जवळ घेतात आणि अशा रीतीनं ह्या दोघींचा इकडे मिलाप झालाय. आणि इकडे ऐश्वर्याला मात्र आता टेन्शन आलेलं आहे, कारण ह्या सगळ्या जर एकत्र झाल्या तर ही एकटी पडणार आहे. आणि इकडे जानकी हसतीये. खरं ऐश्वर्या तिच्याकडे खुनशी नजरेनं बघते. जानकी म्हणते की काय आई, आज तुमच्या तिन्ही सुना एकत्र आहेत ना, तिन्ही सुना तिन्ही मुलगे, वाटतंय ना भरलेलं गोकुळ. तर आई सुद्धा लगेच खुश होतात. हो म्हणतात की आज मी खुश आहे, कारण माझं सगळं घर एकत्र आहे, माझ्या तिन्ही सुना, माझी तिन्ही मुलं माझ्या जवळ आहेत, याहीपेक्षा म्हणजे काय हवं एखाद्याला, असं म्हणून त्या म्हणतात. आणि इकडे जानकी लगेच काय करते, ऐश्वर्याच्या हातात ताट म्हणजे सूप देते ते आणि म्हणते की आता तयार राहा. जानकीला कळलंय असं मला वाटतंय बरं का, की हे सगळं ती मुद्दामून करते वगैरे. आणि ते जानकी पण म्हणते की खेळासाठी तयार आहे म्हणून बाजू सावरून घेते आणि नंतर म्हणते की मंगळागौरीच्या निमित्ताने तुझ्यातलं अमंगल जाऊ देत आणि मंगलाची तू स्थापना कर, चांगल्या विचारांची स्थापना कर, अशी ती प्रार्थना करत असते. आणि ही या दोघींना घेऊन उभी राहते. आणि नंतर सगळे म्हणतात की हा आता ही मोठी सून वाटतेय बरं का, असं म्हणून म्हणत असतात की ह्या घरची तू मोठी सून शोभलीस म्हणून. पण ह्या वाक्यावर आजीचा आणि ऐश्वर्याचा चेहरा मात्र पडलेला असतो. नंतर अवंतिका आणि सौमित्रला देवाचं दर्शन घ्यायला आतमध्ये पाठवतात आणि इकडे ऐश्वर्या रागात येऊन भराभर फेऱ्या मारते, मुद्दामून करते ती जानकी, मला त्रास होतो माहिती आहे, आणि मुद्दामून तिनं बोलवून घेतलं. तर आजी इथे येते आणि आजीचं वेगळंच चालू आहे बरं का. आजी इथे ऐश्वर्याला वेगळ्याच दृष्टीने समजवते. ऐश्वर्या चिडलेली आहे, भरपूर आरडाओरड करते जानकीच्या नावाने. आजी म्हणते अगं तू शांत हो, तुला आता एक पार्टनर मिळेल, दोन सख्खे एकत्र राहतील, ती तुझी सख्खी जाऊ आहे, म्हणजे अवंतिका तुझी सख्खी जाऊ आहे. तू जसं सौमित्राचं मन जिंकलंस ना, तसं तू अवंतिकाचं पण मन जिंक आणि दोघी मिळून मग इथे राहावा आणि सावत्रला बाहेर घालवा, असं म्हणून इथे आजी तिला वेगळंच सांगते. आणि इकडे ऐश्वर्या म्हणते सख्खी जाऊ माय फूट, मला सुद्धा तिला धडा शिकवायचाच आहे, म्हणजे अवंतिकाला धडा शिकवायचाच आहे असं म्हणते. आजीला वाटतंय काय ऐश्वर्यानं आपलं ऐकलेलं आहे म्हणून आजी खुश झाली. आणि इकडे अवंतिकाला धडा शिकवायचा आहे, मंगळागौर उधळायचे या विचारात ऐश्वर्या. तर इकडे गुलाबराव आलेला आहे आणि तो काहीतरी खाचकुलीची पानं वगैरे सांगत असतो काहीतरी. आणि ऐश्वर्याच्या डोक्यात नाही ते एक वेगळीच आयडिया येते आणि तिला ती म्हणत असते की जानकी वहिनीने साडी चांगली दिली अवंतिकाला आणि मला अशी साडी दिली, असं काहीतरी ती म्हणते. आणि त्याचबरोबर इकडे खाचकुलीची पावडर देते आणि आजी ती खाचकुलीची पावडर टाकते अवंतिकाच्या साडीवर. ह्या आजीला काय कळतं काय नाही आपण काय करतोय ते. मंगळागौरीचा खेळ मात्र रंगात आलेला दाखवलाय उद्याच्या भागामध्ये. आणि नेमकं काय होतंय ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इकडे अवंतिका जानकीचा हात सोडून इकडे निघून गेले आणि जानकीला आता प्रश्न पडलाय की नेमकं काय झालंय. जानकी या सगळ्याचा शोध लावेल का? तुम्हाला काय वाटतं ते सांगा.